कसे आहेत? बरं आहे ना मित्रांनो मागा पण मी एक व्हिडिओ टाकला होता. पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी पिण्यासाठी मी पाणी पिण्यासाठी एक टाकी बनवली होती, त्याचा व्हिडिओ टाकला होता. आता तुम्ही रेलमध्ये बघू शकता तिथं कोणकोणते पक्षी येतात, कोणकोणते प्राणी येतात आणि पाणी पिऊन जातात. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही बांधलेली पाण्याची टाकी बघा, त्याच्यामध्ये पक्षी कसा येऊन पाणी पितात तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता बघा कावळा पण आलेला आहे, तो पण पाणी पिऊ राहिले तुम्ही बघू शकता मित्रांनो. भरपूर प्राणी येतात, पक्षी येतात आणि इथं पाणी पिऊन जातात तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा बघितलं ना मित्रांनो. कारण की जवळून व्हिडिओ काढायला गेल्यावर असे प्राणी पळून जातात, म्हणून मी लांबूनच व्हिडिओ काढतो झूम करून. तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा झाडे पण भरपूर आहेत, ते झाडावरती येतात बसतात बघू शकता मित्रांनो. हे बघा मस्तपैकी ना मित्रांनो कसे पक्षी येतात, प्राणी येतात, पाणी पिऊन जातात. आता तिथं कावळा आला होता, त्यांनी पण पाणी पिलं आणि निघून गेला. इथं दिवसामधून भरपूर पक्षी येतात, पाणी पिऊन जातात. आता कारण की एवढा ऊन पडलेला आहे, एकदम कडक ऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळे कुठं पाणी भेटत नाही. तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो आता बगळा पण आलेला आहे पाणी प्यायला, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता बाकीच्यांना वाटले असेल असेच व्हिडिओ काढण्यासाठी बनवलेले आहे, तसं नाही मित्रांनो. आता तुम्हाला मी खरोखर दावू राहिले. बघा मित्रांनो कसे पक्षी येतात पाणी पितात तुम्ही बघू शकता मित्रांनो. मग अशी कावळा आला होता, आता बघा बगळा आलेला आहे तुम्ही बघू शकता. दिवसभर म्हणजे भरपूर येऊन जातात पक्षी प्राणी पाणी पिण्यासाठी. बघितलं ना मित्रांनो कसं. आता कारण की या कडक उन्हामध्ये कुठंच भेटत नाही मित्रांनो पाणी. आता झिरे पण आटले, विहिरी पण आटल्या आणि थोडे असे नाले म्हणजे एक झरा राहतो, झरा पण आटलेले आहेत मित्रांनो उन्हाळ्यामध्ये. पाहिलं ना मित्रांनो, एकदम मस्तपैकी शांतपणे येतात, तिथं उभं राहतात, पाणी पितात आणि निघून जातात. बघा मित्रांनो कसं. आणि तिथं सावली पण मस्त आहे, तिथंच राहतात मस्त. जेवढं प्यायचं तेवढं पाणी पितात, भरपूर पितात आणि निघून जातात तुम्ही बघू शकता मित्रांनो. ते बाय गेला निघून, बघितलं ना मित्रांनो. ते बाय चालला ते बाय. आता मी एवढ्याला मग का व्हिडिओ काढताय का मित्रांनो. जर आपण तिथं गेलो त्या टाकीवरती तिथं बसलो तर एक सुद्धा प्राणी येणार नाही पाणी प्यायला. त्याच्यामुळे मी लांबच बसलेलो आहे आणि व्हिडिओ काढू राहिलो. बघा कसं प्राणी मस्त पक्षी बघा कसा फिरू राहिला तिथे एकदम निवांतपणे. कसलंच टेन्शन नाही त्यांना, निवांत यायचं प्यायचं निघून जायचं. बघितलं मित्रांनो एकदम सावलीला मस्तपैकी उभा राहिलेला आहे. आता बघा मित्रांनो मी किती लांब आहे तुम्हाला लगेच समजेल, मी किती झूम करून व्हिडिओ काढू राहिलो. पाहिलं ना मित्रांनो किती लांब आहे मी. बघा आता तिथं कसं आहे, कुणाचा टेन्शनच नाही, मस्त पिला आणि सावलीमध्ये राहिलेला आहे. कारण की ऊनच एवढा मित्रांनो आहे, भरपूर ऊन आहे. त्याच्यामुळं थोडं तरी पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी थोडंसं काम करा, का जेणेकरून थोडं असं पाणी म्हणजे असं कशात तरी पाणी ठेवा. कारण की पक्ष्यांना पण पिता येईल, प्राण्यांना पण पिता येईल, असं थोडं तरी काही ना काही करा. मित्रांनो मी कसं बनवलेलं आहे पाण्याची टाकी, तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय.